हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू बी बाम्सोहॉलिक. आज आपण मन हा टॉपिक बघणार आहोत जो SAQ साठी इम्पॉर्टंट आहे. PVच्या बुकमध्ये थोडं इलॉंगेटेड दिलं आहे. मी थोडं कन्साइज करून नोट्स बनवले आहेत. जर तुम्ही एवढं करत आहे तरीसुद्धा सफिशियंट आहे. पण सगळे टॉपिक्स म्हणजे सब टॉपिक्स कवर झाले पाहिजे जे मी पॉईंट वाईज मेन्शन केले आहेत. सो मन हे 9 कारण द्रव्यांपैकी एक असून एक मूर्त द्रव्य आहे. सत्वसंज्ञक मन याला म्हणतात. मनाला संसाराची नाभी म्हटलं गेलेलं आहे. हे इम्पॉर्टंट आहे. मन हे भावनात्मक तत्व आहे. निरुक्ती सांगितली गेली आहे, मन्यते बुद्ध्यते ज्ञायते अनेन इति मन. म्हणजे ज्याद्वारे कुठलंही गोष्ट जाणली जाते किंवा कुठल्या गोष्टीचा बोध होतो त्याला मन म्हणतात. मननात मनः म्हणजे मनन करण्याची क्षमता ज्या द्रव्यामध्ये आहे त्याला मन म्हटल्या जाते. मनाचे पर्यायी शब्द सांगितले आहे, चित्त, हृदय, मानस, मन, सत्व. व्याख्या दिलेली आहे, सुखादी उपलब्धी साधनम मन. म्हणजे सुख दुःख हे ज्या द्रव्याद्वारे आपण उपभोगतो त्याला मन म्हटलं गेलेलं आहे. उभयात्मक मनः. उभयात्मक का म्हटलं गेलेलं आहे? कारण मन हे कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय या दोघांसोबत राहून कार्य करत असतो. आत्म्याला ज्ञान करून देण्याचे कार्य आणि इंद्रियांपासून त्यांचे विषय ग्रहण करण्याचे कार्य मन करत असतो. त्यामुळे सुद्धा त्याला उभयात्मक म्हटले जाते. मनत्व या जातीशी समवाय संबंधाने जो द्रव्य राहतो त्याला मन म्हणतात. त्यानंतर स्थान सांगितले आहे. हृदयात बुद्धी व मनाचे स्थान आहे. जर आपण बघितलं गेलं तर हृदय हे त्याचे अधिष्ठान सांगितले गेले आहे. परंतु भेल संहितेमध्ये शीर आणि तालू हे मनाचे स्थान सांगितले आहे आणि कार्यक्षेत्र म्हणून संपूर्ण शरीर सांगितलं गेलं आहे. म्हणजे जर आपण बघितलं तर मन हे मनाचे मुख्य स्थान हृदय आहे. शीर आणि तालू हे भेल संहितेत सांगितलेले स्थान आहे आणि कार्यक्षेत्र म्हणून संपूर्ण शरीर हे मनाचे स्थान आहे. त्यानंतर मणिपूर चक्र हे अहंकाराचे प्रमुख स्थान आहे, याचं सुद्धा मेन्शन केलेलं गेलं आहे. त्यानंतर स्वरूप सांगितले आहे मनाचे. मन प्रत्येक शरीरात वेगळे आहे, अनेक प्रकारचे आहे, सूक्ष्म आहे, नित्य आहे. त्यानंतर आत्मा मनाशी, मन इंद्रियाशी आणि इंद्रिय जेव्हा त्याच्या विषयाशी संयोग पावतात तेव्हा ज्ञान होतो. म्हणजे जेव्हा आत्म्याला ज्ञान करून द्यायचं तेव्हा मनाला इंद्रियाशी, इंद्रियाला त्यांच्या विषयाशी संयोग पावावं लागतो. मन हे अचेतन आहे, क्रियावान आहे आणि चंचल आहे. षोडश विकारांमध्ये मनाचा समावेश होतो आणि जीवनाच्या मोक्षाचे कारण सुद्धा मनाला मानले गेले आहे. त्यानंतर मनाची उत्पत्ती सांगितली गेली आहे. सांख्यांनुसार सात्विक अहंकारापासून राजसिक अहंकाराच्या सहाय्याने, हे आपण सुरुवातीलाच बघितलं होतं द्रव्य उत्पत्तीच्या वेळी, जेव्हा सांख्यानुसार द्रव्य उत्पत्ती सांगितली होती तेव्हा सृष्टी उत्पत्ती क्रमामध्ये, की सात्विक अहंकारापासून राजसिक अहंकाराच्या सहाय्याने मनाची उत्पत्ती होती. वैशेषिक दर्शनानुसार मूर्तद्रव्य मानलं गेलेलं आहे, परमाणू स्वरूपी आहे, त्यामुळे मूर्त आहे. म्हणजे मन हे परमाणूंपासून बनलेलं असल्यामुळे त्याला मूर्त मानलं गेलं आहे. म्हणून उत्पत्ती आणि विनाश नसतो. आयुर्वेदानुसार नित्यद्रव्य मानलेलं आहे मनाला. षडधात्वात्मक पुरुष मनाने बनतो, ज्यामध्ये पंचमहाभूत आणि मनाचा समावेश असतो आणि मन हे भावनाप्रधान द्रव्य आहे. त्यानंतर पंचमे मनः प्रतिबुद्धतरम भवती, हे आपण रचना शारीरमध्ये बघितले आहे. याचा अर्थ असा होतो की गर्भाच्या 5व्या महिन्यात मन अधिक क्रियाशील होतो आणि पहिल्या महिन्यात तो तयार होत असतो. त्यानंतर 7वा पॉईंट आहे मनाचे लक्षण. ज्ञानाचे भाव किंवा अभाव हे मनावर अवलंबून असते. म्हणजे जर मन व्यवस्थित असेल तरच तुम्हाला एखाद्या गोष्टीचं ज्ञान होऊ शकेल इंद्रियांशी संपर्क साधून. तर तेव्हाच आपल्याला ज्ञान होईल किंवा होणार नाही. आत्मा, इंद्रिय, मन व विषय ह्यांच्या सन्निकर्षाने ज्ञान होत असतो. एकाच वेळी अनेक विषयांचे ज्ञान होत नाही. हे सगळे मनाच्या लक्षणांमध्ये आढळते. त्यानंतर मनाचे प्रकार सांगितले आहेत. मन एक असून उपाधिभेदाने अनेकत्व भासते. ज्या प्रकारे दिशा आणि कालाचे उपाधिभेदाने प्रकार घडतात, ते असते एकच पण त्याचे उपाधिभेदाने प्रकार घडतात. त्याचप्रमाणे मनाचे सुद्धा उपाधिभेदाने अनेक प्रकार आहेत. गुणभेदाने 3 प्रकार आहेत, सात्विक, राजसिक, तामसिक. म्हणजे जेव्हा सात्विक सत्वगुणाचा प्रभाव असतो तेव्हा सात्विक, रजगुणाचा किंवा तमगुणाचा प्रभाव असतो तेव्हा राजसिक आणि तामसिक. बलभेदाने सुद्धा 3 प्रकार आहेत, प्रवर, मध्यम आणि अवर. त्यानंतर मनाचे गुण सांगितलेले आहेत. चरकांनी 2 गुण सांगितले, अणुत्व आणि एकत्व. मन हे अणु आहे आणि एक आहे. आयुर्वेदाने 3 गुण सांगितले, तेच सत्व, रज आणि तम. प्रशस्त पादोक्त 8 गुण आहेत, जे आपण इतर द्रव्यांमध्ये सुद्धा बघितले आहेत. संख्या, परिमाण, पृथकत्व, संयोग, विभाग, परत्व, अपरत्व आणि वेग. यामध्ये इम्पॉर्टंट आहे चरकानुसार सांगितलेले गुण, अणुत्व आणि एकत्व. त्यानंतर मनाचे दोष सांगितलेले आहेत. ज्याप्रमाणे मनाचे 3 गुण आहेत, सत्व, रज आणि तम, त्याप्रमाणे मनाचे 2 दोषही आहेत, रज आणि तम. भोगतृष्णेमुळे मनुष्य अधोगतीला जातो. म्हणजे भोगतृष्णा म्हणजे काय, जेव्हा त्यांच्यामध्ये काही इच्छा राहते तेव्हा तो परत परत
काही कर्म करत असतो आणि त्याच्यामुळे ते अधोगतीला जातो, विकार उत्पन्न होतात. ते म्हणजे मानसिक विकार आणि शारीरिक विकार. धी धृती स्मृतीचा नाश होतो आणि मनुष्य प्रज्ञा परत करतो. तर हे सगळे कशामुळे होते? मानस दोषांमुळे, रज आणि तमामुळे. त्यानंतर शक्ती, 3 मानस शक्ती सांगितले गेले आहेत. धी, धृती आणि स्मृती. धी म्हणजे काय? बुद्धी. विवेक करून निर्णय देते, म्हणजे बुद्धीने आपण जो निर्णय घेत असतो त्याला धी म्हणतात. धृती म्हणजे संयम शक्ती, मनाचे नियमन करणारी. आणि स्मृती म्हणजे स्मरणशक्ती, मेमरी. त्यानंतर मनाचे विषय सांगितले आहे. चिंत्य विचार्य मुह्यम च ध्येयम संकल्पम येव च. चिंत्य, विचार्य, ऊह्य, ध्येय, संकल्प हे मनाचे 5 विषय आहेत. चिंत्य म्हणजे काय? चिंतन करणे, विचार करणे, टू थिंक. विचार्य म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला माहिती आहे त्याबद्दल थोडंसं परत विचार करणे, गुणविवेचन करणे, ठरवणे म्हणजे डिसाईड करणे. ऊह्य म्हणजे संभावनेच्या आधारावर तर्क करणे, म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टी माहिती आहेत त्याच्या बेसिसवर तुम्ही काही प्रेडिक्ट करताय. ध्येय म्हणजे ध्यास करणे, जे डिसाईड केलं आहे त्याला ठरवून एखादी गोष्ट करणे. संकल्प म्हणजे करावे की नाही हे विचार करून निर्णय घेणे, म्हणजे डिटरमाइन करणे. सो चिंत्य म्हणजे टू थिंक, विचार्य म्हणजे टू डिसाईड, ऊह्य म्हणजे प्रेडिक्ट करणे, ध्येय म्हणजे एम आणि संकल्प म्हणजे डिटर्मिनेशन. तर हे झाले 5 मनाचे विषय. त्यानंतर मनाचे कार्य. इंद्रियाभिग्रह, इंद्रिय निग्रह, स्वस्य इंद्रिय निग्रह, विचार्य, बुद्धिप्रवर्तन आणि अन्वयार्थ. इंद्रियाभिग्रह म्हणजे काय? की इंद्रियांमध्ये शिरून विषयाचे ग्रहण करणे, हे मनाचे कार्य आहे. जोपर्यंत मन इंद्रियांसोबत सन्निकर्ष पाहून विषयांचे ग्रहण करणार नाही तोपर्यंत त्याला ज्ञान होणार नाही आणि ह्या पद्धतीला इंद्रियाभिग्रह म्हणतात. त्यानंतर इंद्रिय निग्रह, इंद्रियांना त्यांच्या विषयापासून आवरणे. जर तो चुकीच्या ठिकाणी त्याचं लक्ष जात असेल तर त्याला त्या विषयापासून आवरून स्वतःच्या विषयाकडे प्रेरित करणे. हे झाले स्वस्य इंद्रिय निग्रह, म्हणजे स्वतःच्या विषयाकडे प्रेरित करणे. आणि जर तो दुसऱ्या विषयाकडे आवृत्त होत असेल तर त्याचे निग्रहण करणे म्हणजे इंद्रिय निग्रह. त्यानंतर विचार, विषयाचं ग्रहण करणे किंवा एखादी चुकीचा विचार असेल त्याचा त्याग करणे. त्यानंतर बुद्धिप्रवर्तन, ज्ञान उत्पन्न होणे व कर्तव्य करावे की नाही ह्यावरचे जे निर्णय आहे त्याला बुद्धिप्रवर्तन म्हणतात. अन्वयार्थ म्हणजे स्वविषयात प्रवृत्त करणे, जे आपले मनाचे विषय आहेत जे योग्य आहे ते त्याबद्दलचा विचार करणे आणि कार्यात प्रवृत्त करणे हे अन्वयार्थ म्हणून मनाचे कार्य आहे. तर अशा प्रकारे आपण 6 कार्य बघितले आहेत मनाचे. इंद्रियाभिग्रह म्हणजे विषयाचे ग्रहण करणे, इंद्रिय निग्रह म्हणजे इतर विषयापासून आवरणे, स्वस्य इंद्रिय निग्रह म्हणजे स्वतःच्या विषयांमध्ये त्याला प्रवृत्त करणे, विचार, बुद्धिप्रवर्तन आणि अन्वयार्थ. त्यानंतर मनाच्या वृत्ती. मनाचे 2 वृत्ती सांगितले आहे, इच्छा आणि द्वेष. इच्छा, अभिलाषा असं डलनांचं मत आहे, म्हणजे ज्या विषयामध्ये आपली अभिलाषा असते त्याच्यामुळे इच्छा उत्पन्न होते. आणि द्वेषो अप्रीती लक्षणम, ज्या विषयामध्ये अप्रीती दिसून येते ते द्वेष आहे. आचार्य सुश्रुतांनी क्रोध, शोक, भय, हर्ष, ईर्ष्या, अभसूया, काम, लोभ इत्यादी गोष्टींना इच्छा आणि द्वेषमध्ये समावेश केलेला आहे. त्यानंतर आयुर्वेदामध्ये मनाचे जे महत्त्व आहे आणि उपयोग आहे त्यामध्ये पहिलं आहे, आत्म्याला सुख दुःखादी ज्ञान मनाद्वारे होते, म्हणून त्याला सुखादी उपलब्धी साधन म्हटलेलं आहे. मोक्षप्राप्तीचे साधन आहे मन. त्यानंतर 9 कारण द्रव्यांपैकी एक अचेतन द्रव्य आहे, मूर्त द्रव्य आहे. मनुष्याच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत सर्व कार्याचे संचालन हे मन करत असतो. त्यानंतर एक एक्झाम्पल फॉर्ममध्ये दिलं आहे की शरीर जर रथ आहे, आत्मा रथी आहे, इंद्रिय त्या रथाचे घोडे आहेत, विषय हे गमनागमनाचे मार्ग आहे आणि मन त्यातील लगाम आहे. त्यानंतर गर्भोत्पत्तीमध्ये मनाला सत्वच भाव 6वा भाव मानला गेलेला आहे. आपण गर्भोत्पत्तीमध्ये 6 भाव बघितले आहे, त्यापैकी जो सत्वच भाव आहे 6वा त्याला मन म्हटले आहे. त्यानंतर मन, आत्मा आणि शरीर हे तिघांना त्रिदंड म्हटलं गेलेलं आहे, ज्याचं वर्णन चरकसंहितेमध्ये आढळतो. त्यानंतर सुश्रुतांनी स्वस्थ परिभाषेमध्ये प्रसन्न आत्मेंद्रिय मन असे म्हटले आहे, म्हणजे जेव्हा मन प्रसन्न राहील तेव्हा स्वस्थ असेल मनुष्य. त्यानंतर रोगाचे 2 अधिष्ठानामध्ये शरीर आणि मन, म्हणजे शारीरिक रोग आणि मानसिक रोग असं सुद्धा आपण बघितलं आहे. त्यानंतर मन ह्याला उभयेंद्रिय आणि अतींद्रिय म्हटलेलं आहे. उभयेंद्रिय ह्यासाठी कारण ते कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय सोबत मिळून कार्य करतात, त्यांना प्रेरित करतात. आणि अतींद्रिय यासाठी कारण ते आत्म्याचे साधन आहे. मनाच्या प्रेरणेने कार्य घडतात, तसेच इंद्रियांचे कार्य घडत असते. मनाची सिद्धी व ज्ञान हे अनुमान प्रमाणाने होते. आपल्याकडे ज्ञान हे आपल्याला प्रमाणाने होत असते, त्यापैकी अनुमान प्रमाणाने आपल्याला मनाची सिद्धी आणि त्याचे ज्ञान होते.
चरकांनी धारणीय वेगांमध्ये 3 प्रकार सांगितले आहे आणि ते तिघांचा समावेश मानसिक धारणीय वेगांमध्ये होतो. अशा प्रकारे आपण मनाशी रिलेटेड 15 पॉईंट्स बघितलेले आहेत. जर तुम्हाला मनाशी रिलेटेड SAQ येत असेल मनावर, तर त्यामध्ये तुम्हाला 15 पॉईंट्स कव्हर करायचे आहेत किंवा स्पेसिफिक एखादं पॉईंट विचारलं आहे तर त्यामध्ये तुम्हाला निरुक्ती, पर्याय, परिभाषा ह्या गोष्टी बेसिकली इन्क्लूड करायचं आहे आणि त्यानंतर मग जे विचारलं आहे ते सांगायचं आहे. त्यामध्ये आयुर्वेदिक महत्त्व आणि उपयोग हे स्पेशली मेन्शन करायचं आहे. सो अशा प्रकारे आपण एक इम्पॉर्टंट टॉपिक कव्हर केलेला आहे. काही डाऊट असेल, क्वेरी असेल किंवा काही सजेशन्स असतील तर प्लीज सांगा. थँक्यू सो मच.